नमस्कार. अग्निशिखा. एक चुकलेलं वळण. माझे चुकले. मला माफ करा. एक 10 वर्षाचा मुलगा अगदी हातपाय जोडून समोरच्या त्या 34-35 वयोगटातील तरुण माणसाला म्हणत होता, तू काहीही म्हण, कितीही आता खरं बोल, पण मी आता थांबणार नाही. तो तरुण मात्र थांबत नव्हता. हातातला पट्टा त्या लहानग्या जीवावर चालवत होता, अगदी क्रूर, निर्दयीप्रमाणे. मुलगा खूपच मनातून घाबरला होता. अगदी त्या बिथरलेल्या सशाप्रमाणे वाटत होता. काय चाललं इथे मधू? इतकी गर्दी कशी काय? तोच तिथे त्या शहरात नुकतीच जॉबमुळे आलेली मुलगी बोलते. माहीत नाही ग, पण नक्कीच तो तरुण शिवाय आहे, त्या मधू नावाच्या मुलीने डोळे मिचकावत म्हटले. शिवाय? शिवाय अग्निहोत्री? तिने त्या मुलाचे नाव घेतले तसं तिच्या चेहऱ्यावर अचानक एक कंप दाटून आला. नाही, तो कसा असू शकतो? तो इथे येणे शक्यच नाही. तो तर लंडनला. ती नकारात्मक मान हलवत बोलते. कुठल्या जमान्यात आहेस तू शिखा? अगं गेली 5 वर्ष ती बोलतच असते, पण अचानक ती थांबते, कारण त्या जेमतेम 5 फूट उंचीच्या मधूसमोर आता हा अगडबम तरुण तिच्याकडे खाऊ की गिळू या नजरेनं पाहत होता. त्याच्यासमोर ती एक छोटीशी मुंगी वाटावी इतका तो अगडबंब होता. जवळपास तो 7 फुटाचा होता. काय झालं तुला? आता अशी का शांत बसलीस? शिखा या दोघांना पाठमोरी असल्याने तो आल्याचं तिच्या लक्षात आले नव्हते. ओ, तर हा राक्षस जवळ आल्याने घाबरली का? तिने किंचित हसून थोडी मान वर करत म्हटले. हो, थोडीच. मधूला खूप मान वर करावी लागत होती, उंची 5 फूट असल्याने, आणि शिखाला मात्र थोडीच, कारण मॅडम स्वतः 6 फुटीच्या होत्या. ती एक पोलीस इन्स्पेक्टर होती आणि नुकतीच या शहरात जॉईन झाली होती. लहानपणापासूनच तिचं ध्येय तिने सेट करून ठेवले होते, त्यामुळे भरपूर मेहनत लहानपणी तिच्या डॅडने तिच्याकडून करवून घेतले होते. सायकलिंग, स्विमिंग, स्पोर्ट्स, कशात ती कमी नव्हती. काय म्हणालीस? राक्षस? पण तिचं बोलणं ऐकून तो मात्र अजून चिडला होता आणि त्या रागातच तिला बोलला. मी राक्षस? तर तर तू हडळ, चेटकीन. तोही हमरीतुमरीवर येऊन बोलत होता. झालं. हे दोघे परत भांडायला लागले आणि त्या दोघांचं बोलणे ऐकून मधूने कपाळावर हात मारला. पण आता तिचं लक्ष मनगटावरील घड्याळात गेलं. अगं ये, सोड त्याला आणि घरी चल. आबासाहेब फार रागावतील. ती आता तसं घाबरून तिचा हात ओढत म्हणते. हे दोघे मात्र अजूनही टशन देण्याचं काम करत होते. चल, आज तसाही माझा पहिला दिवस आहे ड्युटीचा. तीही मग आबासाहेब यांचं नाव ऐकून स्वतःला थंड करत बोलते. ह्या माकडाला टशन देऊन मला माझा मौल्यवान वेळ नाही घालवायचा, असं म्हणत ती आता मधूचा हात पकडून तिला जवळजवळ ओढतच चालली होती. अगं ये, पाडलं असतंस की मला. त्या आपल्या तिथंच पार्किंग एरियामध्ये असलेल्या स्कूटीकडे जाणार तोच शिखा मागे वळून चालायला लागते आणि मधूचा हात पकडल्याने तिलाही खेचले जाते, ज्यामुळे मधू मॅडम चांगल्याच धडपडल्या होत्या. मधू, तू थांब, मी आलेच, म्हणत तिला पुढे काही न बोलू देता तिकडेच जाते जिथे हा त्यांना भेटला होता. ओय मिस्टर, ती मागून आवाज येत होती. तोही शिवाय आता आपल्या कारमध्ये, जी खास त्याने स्वतःसाठी लंडनवरून कस्टमाइज करून घेतली होती, त्यात बसत होता. अरे लंबू, थांब. तसं तो बसण्याच्या आधी ती त्याला गाठत बोलते. तू काय करत होतास? त्या मुलाला असं का मारत होता? आणि तशीच दम खात आता ती शिवायला प्रश्न विचारते. आपसे मतलब? आप होती कौन हो जो इनसे ऐसे सवाल पूछने वाली? तोच एक मधूच्या उंचीची मुलगी त्या दोघांच्या मध्ये येत बोलते. शिवाय फक्त या दोघींकडे पाहत असतो. मैं? ए चमची, मैं कौन हूँ ना वो तो जल्दी पता चलेगा. पण ती आता त्या मुलीला अजिबात भाव न देता बोलते. आणि हा माझा आणि शिवायचा मॅटर आहे, सो यात चिल्लर पार्टीने इन्वॉल्व होऊ नये. पण ती आता तिलाच उलट सुनावत बोलते. ओय, तू क्या मेरा मुंह देख रखा है?
पण आता ती मुलगी शिवायला ओरडत बोलते, तुला बोलता येत नाही का? इथे तुझ्या जानचा अपमान होतोय आणि तू आहेस की हिला एकटक पाहत बसला आहेस? ती शिवायवर हक्क पण आपला दाखवत होती आणि तिला सांगतही होती की बघ, तू मला चमची म्हणालीस ना, आता हा कसा तुला इंगा दाखवतोय. हे भाव तिच्या डोळ्यात होते. काजल छोड ना. पण आता तो भानावर येत बोलतो, सिटी में नई लग रही है. शायद तिला माहीत नसेल की पंगा कुणाशी ती घेत आहे. पण तो मात्र शांततेत त्या मुलीला बोलतो आणि आत बस म्हणून खुणावतो. सिरियसली? हा तो शिवाय अग्निहोत्री आहे जो एकेकाळी नावाप्रमाणे आगीचा बॉम्ब होता. पण त्याला असं शांत पाहून ती मात्र मनात विचार करायला लागते. एक्सक्यूज मी. पण ती लगेच भानावर येते आणि त्याच्या गाडीसमोर येऊन उभी राहते. कारण ती विचारत असताना एक कोल्ड कटाक्ष टाकत ती मुलगी शिवायचं ऐकून आत बसलीही होती आणि हा गाडी स्टार्टच करत होता. त्यामुळे ती लगेच अलर्ट झाली आणि त्याच्या गाडीसमोर येऊन उभी राहिली होती. काय फालतूपणा आहे हा शिखा? मरायचा विचार आहे का? तेही माझ्या गाडीखाली? पण तिचं असं वागणं त्याला अजिबात पसंत पडले नव्हते. म्हणून तो लगेच गाडीतून खाली उतरला आणि तिच्या दंडाला धरून रागात बोलला. कपाळावर आठ्यांचे जाळे होतेच, पण आता त्या रागात काळजीही दिसून येत होती. हात सोड माझा. ती आता जोरात आपला हात त्याच्या हातातून सुटका करून घेत रागात बोलते आणि सरळ सरळ मला उत्तर दे. तू त्या लहान मुलाला मारत का होतास? ती रागात बोलते. पण हा फक्त मात्र तिच्याकडे असा पाहत होता की सिरियसली मी शिवाय अग्निहोत्री तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ? छे, मी पण ना. आणि त्याच्या त्या लूकचा अर्थ तिला समजताच तीच पुढे बोलायला लागते. तू अजूनही निर्दयीच आहेस, तसाच जसा मला 5 वर्षापूर्वी सोडून गेला होतास. ती रागात त्याच्या छातीवर मारत बोलते. पण तिच्या बोलण्यात राग, प्रेम सगळंच काही होते. आणि तू अजूनही तशीच हट्टी, स्वतःला जे वाटेल तेच समजणारी. तोही त्या स्वरात तिला बोलतो. हे दोघे एकमेकांना ओळखत होते हे ठीक आहे, पण नक्की कोण होते? तर हे आपल्या कथेचे नायक नायिका शिखा मोहिते पाटील आणि शिवाय आर अग्निहोत्री. हळूहळू यांची ही ओळख जसजशी कथा पुढे सरकेल तशी होईल. तोपर्यंत हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.